नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला संकटात साथ देते आणि सुखात आपला आनंद द्विगुणित करते? ते म्हणजे आपले कुटुंब. आज आपण कुटुंबाचे महत्त्व, त्याचे आपल्या मानसिकतेवर होणारे परिणाम आणि जगभरात साजरे केले जाणारे फॅमिली डे याबद्दल गप्पा मारणार आहोत. बऱ्याच जणांना वाटतं की ही फक्त एक सुट्टी आहे, पण ह्याची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आणि ग्लोबल आहे. ही एक संकल्पना आहे जी जगभरात वेगवेगळ्या प्रकारे साजरी होते. सुरुवात करूया कॅनडापासून. कॅनडामध्ये तर ही सुट्टी एका गरजेतून जन्माला आली. गरज होती एका लांब आणि थंड हिवाळ्यातल्या ब्रेकची. सुरुवात झाली 1990मध्ये अल्बर्टापासून आणि मग हळूहळू पुढची जवळपास 30 वर्ष ही इतर प्रांतांमध्ये पसरली. यामागचं मुख्य कारण होतं न्यू इयर आणि गुड फ्रायडेचे मधल्या मोठ्या गॅपमध्ये ब्रेक देणं. आणि रोचक गोष्ट म्हणजे याला नेहमी फॅमिली डे म्हणत नाही. प्रत्येक प्रांतात वेगवेगळी नावं आहे. कॅनडात लोक आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून एकत्र येतात, आईस स्केटिंग करतात किंवा घरीच एकत्र जेवण करतात. फॅमिली डेची ही संकल्पना कॅनडाच्या पलीकडे जाऊन अनेक देशांमध्ये साजरी केली जाते. दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदानंतर सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी ईस्टर मंडेच्या जागी फॅमिली डे आला. तर व्हिएतनाममध्ये हा दिवस कौटुंबिक मूल्य आणि परंपरा जपण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. तसेच संयुक्त राष्ट्रांमार्फत 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून ओळखला जातो, जो धोरणांवर लक्ष केंद्रित करतो. तर मग एका सुट्टीच्या पलीकडे याचा नेमका उद्देश काय आहे? याचा मानसिक फायदा काय होतो? मानसिक पातळीवर पाहिलं तर कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मुलांच्या आणि मोठ्यांच्या जीवनावर खोलवर सकारात्मक परिणाम होतो. मुलांसाठी हा वेळ खूप महत्त्वाचा असतो. पालकांशी असलेले घट्ट नाते मुलांना मानसिक सुरक्षितता देते आणि त्यांच्या मेंदूच्या विकासात मदत करते. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या वागणुकीत सुधारणा होते. मोठ्यांसाठी कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी कुटुंबाचा आधार खूप महत्त्वाचा ठरतो. यामुळे एकटेपणा दूर होतो आणि जीवनाबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. पण आजच्या काळात हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? चला यामागची कारणं पाहूया. आपण सगळेच स्क्रीन टाईम, कामाचा ताण आणि शहरी जीवनातल्या एकटेपणात अडकलो आहोत. संशोधनानुसार ज्या समाजात कौटुंबिक बंध मजबूत असतात, तेथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते आणि सामाजिक स्थिरता जास्त असते. आपली खरी ओळख म्हणजे आपलं कुटुंब. जशी उंच झाडाची मजबूत मुळं असतात ना, तशीच. कधीकधी आपली माणसं कामामुळे किंवा शिकायला आपल्यापासून दूर जातात, नाही का? पण व्हिडिओ कॉल आणि पत्रांचे अदृश्य धागे आपल्याला नेहमीच एकमेकांशी जोडून ठेवतात. कुटुंबातलं प्रेम हे एका लहरीसारखं असतं, जे बाहेरच्या जगापर्यंत पसरत जातं. या पिढ्यांमधले बंधच तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आता मला सांगा, भारतात आपण विविध सण साजरे करतो, पण आपल्याकडे असा एखादा विशेष फॅमिली डे आपण साजरा करतो का? की आपल्यासाठी प्रत्येक दिवसच फॅमिली डे असतो? आपल्या कुटुंबाला आकार देण्यात आजी आजोबांचा मोठा वाटा असतो. ते केवळ गोष्टी सांगत नाहीत, तर आपल्यावर संस्कार करतात आणि आपली संस्कृती व परंपरा पुढच्या पिढीकडे सोपवतात. ते कुटुंबाचा असा अनुभवसिद्ध आधार असतात, जे आपल्याला संकटात धीर देतात. कुटुंब हे केवळ रक्ताचे नाते नसून ते प्रेमाचे आणि विश्वासाचे बंधन आहे. मग तो फॅमिली डे कॅनडातील असो किंवा आपल्या घरातील एखादा साधा रविवार.
महत्त्वाचे आहे ते एकमेकांना दिलेला वेळ आणि प्रेम. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कुटुंबाबद्दलची एखादी खास आठवण कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. हॅपी फॅमिली डे.